त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. सामना सुरू होता. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्क वरती फ्रंटलाईन गोलंदाज नंदू. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर. सलामीवीराच्या भूमिकेत दिनेश मार्केस संगणक आणि त्यांची सोबत देण्यासाठी निलेश धस मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. वाईडला सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा एक धाव. लाईन इथे देखील खराब आहे. वन मोर वाईड. थोडं नियंत्रण बिघडलंय. गोलंदाज नंदूचं फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. मात्र या सामन्यात त्यांची थोडीशी नाखुश निराशाजनक नाउमेद सुरुवात आपण बघत आहोत. एक्स्ट्रा 2 धावा बहाल केलेल्या आहेत. अतिरिक्त 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत. फलंदाजी करत असताना रविराज ब्लास्टर्स जांभरुडे क्रिकेट संघाची. हा ट्रॅकर फोर्स केला समोर. मिडॉनच्या डोक्यावरून खेळतायत. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित नाहीये. मेरिट वरती खेळतायत. ऑन दी अप लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन सीमारेषा फोडली. पहिला 4 संघनायक दिनेश मार्केच्या बॅटमधून. कव्हर 6 ऑन बोर्ड. बॅकफुटर आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. गुडलेनचा चांगला वापर. टप्पा पडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला. सरळ पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. सुरुवात 2 एक्स्ट्रा धाव्यानं. तदनंतर लॉंगॉनला 4 छोटेखानी कमबॅक सध्या करत असताना गोलंदाज नंदू. धावसंख्या स्थिर. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शफल झाले ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे यावेळेला केले आक्रमण. सफल फटका संघनायक दिनेश मार्के यांच्या बॅटमधून येतोय. या षटकातील हा दुसरा दमदार देखना फटका. चौकार. वाद करून देण्यासाठी ओळखले जातात. परिचित आहेत दिनेश. बॅकफुटर आले. लास्ट मोमेंटला वेल जज वेल लिव्ह. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. अतिरिक्त 1 धाव. या षटकातील तिसरा वाईड बॉल नुकताच टाकलेला आहे तो गोलंदाज नंदूनं. अतिरिक्त 1 धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. फर्स्ट पॉवर प्ले इज इन प्रोग्रेस. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. मिडविकेट झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉटनं पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक या षटकात करत असताना फ्रंटलाईन गोलंदाज JD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचे नंदू. स्टील 2 टू गो. धावसंख्या स्थिर. 11 धावा. धावफल कव्हर. फुल टॉस. हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. बॅटच्या अगदी टो इनला संपर्क झालेला आहे. गॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाही. स्वतःवरती थोडे नाखुश नाराज दिनेश मिल्टे. एक सिंगल स्कोर. सिंगल धाव्याच्या सहाय्याने आपण बघत आहोत. सध्या पोहोचले आतापर्यंत 12 ऑन बोर्ड. मागच्या सामन्यात 78 धावा बनवल्या होत्या. जयनमान डेनोलीनं परास्त केलं. जयनमान कोंडे साखरेला. परेश गोरड संघनायक मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब त्यांनी पटकावला होता. जबरदस्त जिनियन ऑलराऊंडर परफॉर्मन्स. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. बॅटिंगसाठी पाहिलं तर स्ट्रायकरला निलेश धस दाखल होताना पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. वैशिष्ट्य फलंदाजीचं दोन्ही हाताने फलंदाजी करतात. बॅटची कडा. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल मागे फ्लाय होतोय. फाइन लेगला बॅकअप आलेलं. एक सिंगल धावेसोबत पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. विदाउट लॉस 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. जयनमान JD11 वाघाची वाडी त्यांच्या विरोधात रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे असा सामना सध्या आपण उपभोगत आहोत. बरोबर 12:32 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा JD11 जयनमान वाघाची वाडी. 4 षटक कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावे लागतील. पहिल्या विकेटसाठी भागीदारी. 5 चेंडूत 9चं योगदान दिनेश मार्केस संघनायक. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. त्यांचे सोबत येत असताना निलेश धस. 1 चेंडूत 1 धाव्याचं त्यांचं योगदान.
सेकंड पॉवर प्ले P2 इज इन प्रोग्रेस गोलंदाजीसाठी हायवे एंड कडून बॉलिंग मार्क वरती भाविन वाघ. सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. लॉंग ऑफ साइड करण्यात आलेला लॉंग ऑन, त्याचबरोबर ऑन साइडला मिड विकेट. पहिला बॉल बॅटन पाड मध्ये ऑन साइडला फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडली खेळतात क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित झालेत. मिळती येते एक सिंगल आणि या सिंगल धाबे सोबत स्कोर सध्या पुढे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या रविराज ब्लास्टर जांबुडे क्रिकेट संघाचा आतापर्यंत 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावर. येस इट इज 14 ऑन बोर्ड, कारण पहिल्या षटकात 3 वाईड देखील होत्या. बेग युअर पार्डन. स्कोर 14-14. बिगिट करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आला होता, मात्र पंचांचा नकार आलेला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. ऑन फील्ड अंपायर प्रवीण विशेषरांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. इट इज फ्रॉम लेग बाईज. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचलाय तो आतापर्यंत 15 ऑन बोर्ड. कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर हे षटक आतापर्यंत थोडं शांत आणि संत राहिले फलंदाजी करणाऱ्या रविराज ब्लास्टर जांबुडे टीमच्या दृष्टिकोनातून. अपील आणि सिरीज क्लिअर प्लंप. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. बरोबर ऑफ्टम आणि मिडल समच्या मधोमध सापडत आहेत. पायचीची शिकार. संगनायक दिनेश मार्के माघारी परततोय. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या रविराज ब्लास्टर्स जांबुडे क्रिकेट संघाला. माघारी परतलेले आहेत. खोलात होता चेंडू. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसला. बॉल बरोबर पायावरती जाऊन बसला. अपील आणि ती पंचांनी स्वीकारली. पंचांची अधिकृत मान्यता आली. पायचीच्या स्वरूपात पहिलं स्वेश भाविन वाघच्या सुप्तीनं फिल्डिंग करत असताना टीम GD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघ करता. न्यू बॅटर RD अर्थातच रमेश दस सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल आक्रमण समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न तो फसला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यानं झेल पकडला. लागोपाठचा दुसरा धक्का बसला रविराज ब्लास्टर्स जांबुडे क्रिकेट संघाला. रमेश दस RDची बारी संपुष्टात. तू चल मैं आया अशी परिस्थिती. दुसरा धक्का. संधी निर्माण झाली गोलंदाज भाविन वाघला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. स्पर्धेमध्ये एक वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलेला. मॅन फ्रॉम टेमगाव हर्षलच्या बॅटमधून 21 चेंडूत 54 धावेची विस्फोटक केली. सांघिक धावसंख्येचा उच्चांक यजमान संघ आहे गावदे स्पोर्ट्स खाटेकर यांच्या वतीनं धडाकेबाज वडवलीच्या विरोधात 84 धावा त्यांनी 5 षटकात उभारल्या होत्या. मेडन ओव्हर स्पर्धेतील पहिलं निधाव षटक मॅन फ्रॉम खाटेकर रोहित खाटेकरे याच्या माध्यमातून काल क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहिलं होतं. मात्र स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का? न्यू बॅटर सचिन. बागफुटवर आले. कट करतायत. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो. बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान थोडीशी मिसफील्ड मिस्टेक. चेंडू उचलण्यासाठी अधिकचा वेळ घेतला होता, मात्र सिंगल धाब्यावरतीच समाधानी राहावं लागेल. इंडिव्हिज्युअल सचिन बिराडेचं या सिंगल धाब्यासोबत अकाउंट ओपन झाले. तर सांघिक धावसंख्येचा विचार करता 2 गड्यांच्या मोबदल्यात टोटल 16 धावा धावफलकावर. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. पूल करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त चेंडू उसळलेला आहे. फलंदाज पोझिशन मध्ये देखील आले होते. षटकाची सध्याच्या घडीला झालेली ती सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. दोन सिंगल, 2 विकेट, 1 सिंगल आणि 1 डॉट. ओव्हर इज फिनिश. षटक समाप्त झालेले. दुसरं सेकंड ओव्हर इज कंप्लीट. षटक 2 संपली. पहिल्या षटकात सुरुवात दमदार होती, आक्रमक होती. 13 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात 3 सिंगल, 2 विकेट आणि 1 डॉट अशा पद्धतीनं फक्त 3 धावा दिलेल्या आहेत.
त्या गोलंदाज भाविन वाघनं. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती लागोपाठचे 2 धक्के, 5व्या चेंडूवरती सिंगल आणि 6वा चेंडू डॉट. ओव्हर इज फिनिश. येस इट इज. षटक समाप्त झालेलं आहे. 16 धावा दाफलकावरती. सुरुवात 13 धावेची होती. दिनेश मार्केनं चांगला स्टार्ट दिला होता, मात्र जसा तो बाद झाला, आरडी स्वस्तात माघारी परतला. धावफलकावरती सध्या संघर्ष सुरू झालाय. तो पहिल्या डावात फलंदाजी करत असताना JD11 जनमान वाघाचेवाडी विरुद्ध रविराज ब्लास्टर जांभोडे क्रिकेट संघाचा अधिकचा वेळ घेत आहे. विकी अँड ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 12:32 ला पहिला बॉल पडलाय. 11 मिनिटांचा वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज नंदूला इन्व्हाइट केलेलं आहे संघ कर्णधारानं. स्पीडअप अपेक्षित राहील. निर्णायक तिसरं षटक स्टार्ट करेल सचिन. पहिला बॉल खाली राहिला, बाउन्सच झाला नाही. बॅटर सोबत विकेट किपर देखील बीट झालेले आहेत, मात्र स्वतः ते बॅकअप करण्याकरता थर्डमॅनला पोहोचले. डॉटनं सुरुवात झालेली निर्णायक तिसऱ्या षटकाची. धावसंख्या स्थिरावलेली. स्कोर आपण बघत आहोत 16, 2 गड्यांच्या मोबदल्यात. कमी गती, मिसटाइम फटका, झेलची संधी बनली आहे. विकीचं जजमेंट चांगलं राहिलं. सेकंड अटेम्प्ट मध्ये लॉंग ऑन वरून मिड ऑनच्या दरम्यान त्यानं पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज सचिन बिराडेचा खेळ. 16 वरती तिसरा धक्का रविराज ब्लास्टर्स जांभरोडे क्रिकेट संघाला. त्या चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. प्रयोगशीलता आणि तिला अधिकचा वाव देण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिला गोलंदाज नंदूचा. सामन्यामध्ये त्याला वैयक्तिक पहिलं यश तर सांघिक सफलता तिसरी. JD11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाकरता. न्यू बॅटर मैदानामध्ये मंगेश मार्के दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात जशी झाली होती असं वाटलं होतं 60+ टोटल उभारली जाईल, मात्र मध्यंतरी मिडल ओव्हर्समध्ये सध्या धावफलकाचा वेग थोडा कमी झालाय. आणि महत्वाचं काय तर 3 धक्के आतापर्यंत बसलेत ते बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभोडेला. निलेश दस यांच्या समेत डाव सावरण्यासाठी न्यू बॅटर मंगेश ऑन स्ट्राइक. फुल टॉस पहिला बॉल अक्रॉस द लाईन ऑन साइडला दिशा दिली. गॅपमध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. कमलाकर होते त्या ठिकाणी ज्यांचा चांगला बॅकअप आलं. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या साह्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत बऱ्याच कालावधीनंतर पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 17 ऑन बोर्ड. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत निर्णायक तिसऱ्या षटकाचे. सलामीवीर निलेश दस एनडी सध्या बॅटिंग करत स्ट्रायकर एंडला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. ऑफटमच्या बाहेर कमिट झाले होते, मात्र वेग आणि त्या गतीला ते टॅकल करू शकले नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा फर्स्ट डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना बॅटची टॉपेज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणि झेलची संधी ती स्वीकारली आहे. फलंदाज बाद. या षटकात 2 धक्के दिलेत. गोलंदाज नंदून दीपक सराईचं चांगलं बॅकअप आलं. झेल संपादित होतोय. निलेश दस माघारी परत आहेत. 17 वरती चौथा आदरा रविराज ब्लास्टर्स जांभरोडे क्रिकेट संघाला. दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात 78 बनवले होत्या. जनमान डेनोलीनं त्याने देखील संरक्षण केलं. आतापर्यंत दोन्ही सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करणारा संघ विजयी झालेला. मात्र या डावात थोडी पडझड, थोडी गडबड झाली ती बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभोडे क्रिकेट संघाची. 4 धक्के बसलेत. न्यू बॅटर कल्पेश खेळतो स्ट्रायकर एंडला. ओ बॅक फुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. गार्डलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघितला. त्याच कारणास्तव ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांचा एक्स्ट्रा धावेचा सिग्नल. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव
एक्स्ट्रा धाबेसोबत टीमची टोटल सध्या आतापर्यंत पोहोचली 18 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. बॅकफुटवर आले, लेटकट स्लॅश केल्या, थर्ड भेदून बॉल मागे चालला, लॉंग स्टॉप रिझनला. लेटकटचा लाजवाब फटका कल्पेश भोईरच्या बॅटमधून. या निर्णायक डावाला कलाटणे देणारा 4 धावा तिसऱ्या षटकाची सांगता. स्कोर 22. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. ऐकूयात डीजे वाला ब्रेक. डी मधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना, चौथा सामना पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वडोली. पहिलं सत्र जसं संपेल दोनही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वडोली. षटक 3 संपली. 22 धावा धावफलकावर 4 धक्के बसलेले आहेत. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. सलामीवीर दिनेश मार्केची सुरुवात दमदार, मात्र NDRD सचिन मंगेश यांची सोबत त्यांना देता आली नाही. 4 गडी गमावलेत. मात्र सध्याच्या घडीला कल्पेश भोईर एकमात्र आशेचं किरण आणि त्याला मंगेश मार्केच्या सोबतीनं या सामन्यात आता भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे आणि आपल्या लौकिकाला, आपल्या नावाला साजेसा खेळ, आपल्या गुणवत्तेला न्याय या सामन्यात त्यांना मिळवून द्यावा लागेल. त्यासाठी प्रयत्नशील त्यांना राहावं लागेल. के कमलाकर खोडका चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी ब्लॅक स्क्रीन एंड कडून तयार होत असताना स्टॅकर एंडला बॅटर मंगेश मार्के त्याची सोबत देतोय कल्पेश भोईर, ज्यानं तिसऱ्या षटकाचा शेवट समर्पक केला. बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघाकरता. स्कोर 22. 4 धक्के बसलेले आहेत. निर्णायक चौथं षटक गोलंदाजीसाठी कमलाकर खोडका. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. थ्रू द हेड ऑफ लॉंग ऑफ खेळायला हवं होतं, ड्रिल करून दाखवतात, मात्र जजमेंट हवं तसं राहिलं नाही. पहिल्या चेंडूवरती लाईन मिस करण्यात आलेले. डॉटनं स्पेल सुरू झालाय कमलाकर खोडकाचा. धावसंख्या स्थिर 22. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. कॉलिंगसाठी जसं मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं असतं तसं स्कोरिंगसाठी क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं असतं, पदलालित्य गरजेचं असतं आणि सध्या त्या फुटवर्कचा अभाव, लॅक ऑफ फुटवर्क आपण बघत आहोत. काहीतरी कमवायचं असतं, त्यासाठी घर सोडावं लागतं. तशा जर धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला पॉपिंग क्रीज सोडावे लागेल. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक पोहोचतात काव कॉर्नरवरून. व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल सुरू होता, मात्र कल्पेशला माघारी धाडलेला आहे. चांगला थ्रो दिला डीपमधून विकीनं. एक सिंगल धाव, सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 23. 4 धक्के बसलेले आहेत. हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 4 चेंडूत 6 धाब्याचे, मात्र वेग आता द्यावा लागेल. स्पेशली कल्पेश भोईरवरती ती जबाबदारी, ती जिम्मेदारी असेल. स्ट्रेट बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, मिसामिंग, लिडिंग एज, जेलची संधी आणि ती गमावली. बॅकवर्ड पॉइंटला संधी होती, क्षेत्ररक्षकाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कल्पेश भोईरला दिलं जाणार हे जीवदान आणि त्या बोंबदल्यात 1 धाव सध्या मिळताना दिसेल बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघाला. सिंगल धाब्याच्या सहाय्यानं स्कोर 24-24. धक्के बसले 4. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. फुल टॉस, आडवा बॅटनं ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. प्रॉपर प्लेसमेंट. 1 बॉल सोर 0. बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. मंगेश मार्केच्या बॅटमधून या डावाला, धावफलकाला दिलासा देणारा हा चौकार. संख्या 28-28. काउंटर अटॅक सध्या सुरू केलेला आहे मंगेश मार्केनं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब, इट इज वाईड. गाईडलाईनच्या फार बाहेर हा चेंडू आपण बघितला. पंच प्रवीण विशेषरांचा वाईडचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा 1 धावेच्या मदतीनं साह्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 29-29.
स्टील 1 to go. अक्रॉस द लाईन खेळतात मिडविकेटला. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल सुरू होता मात्र एकाच धावेवरती समाधान राहावं लागेल. एंड ऑफ 4 ओव्हर. षटक 4 संपली. धावसंख्या 4 षटकांची अंती 7.50 धाब्याच्या धावगतीनं रविराज ब्लास्टर जांभुडे क्रिकेट संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. नुकताच व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय जांभुडे गावातील ज्येष्ठ उद्योजक तथा समाजसेवक त्याचबरोबर JD11 जयमान वाघाचे वाड्या क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते जयदादा दस आणि त्यांच्या सौम्य त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झाला. त्यांचं क्रीडा स्पर्धेच्या 28व्या पर्वानिमित्तानं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. स्कोर 30. 4 धक्के बसलीत गोलंदाजीसाठी प्रमोद अंतिम षटकात बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट मॅच कॅप्टन पोचा परग वारेस भालुक त्यांच्या विरोधात ओमसाई वडवली. स्कोर 30. अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज प्रमोद. पहिला बॉल. जेलची संधी होती मात्र पहिल्या अटेमध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. थोडा लेझी स्टार्ट केला होता फिल्डरनं. सेकंडचा कॉल लगेचच देण्यात आला आणि ती दुसरी धाव देखील सहजरित्या प्राप्त होताना आता दिसेल. 2 धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या 32-32. मिस्टाईम फटका. झेलची संधी. यष्टीरक्षक पोहोचतायत आणि हाताचा पिसारा फुलवत असताना त्यांनी झेल संपादित केलाय. फलंदाज बाद. 32ला 5वा धक्का. मंगेश मार्केची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज कुमार दस मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. अधिकचा वेळ देखील नाही त्यांच्याकडे सेट होण्यासाठी. सो प्रत्येक बॉलवरती आता त्यांना आक्रमण करावं लागेल. मंगेश मार्केचा शॉट कॅमिओ आपण पाहिला जो नुकताच माघारी परतलेला. इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून 9 धावेचं योगदान आलेलं आहे. बागफुटवर आले. पूलचा तडाखा मात्र बॉल फिनिश होत नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. काव कॉर्नरला पकडला गेलाय झेल आणि बसलाय या मॅच मध्ये 32ला 6वा आदरा. रविराज ब्लास्टर जांभुडेला. कुमार दास परत आहेत माघारी. बॅटिंगसाठी पाहिलं तर युवराज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकेट अटॅकची संधी इथे देखील बनली गोलंदाज प्रमोदला. 32 धावा दाखल करते 6 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावाचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यंगस्टर युवराज सध्या बॅटिंगला ऑन हॅट्रिक. स्विच इन रिव्हर्स अटेम्प्ट. थर्ड मॅनच्या डोक्यावर एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला पोहोचण्या अगोदर बॉलनं डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली. युवराज मार्के स्पेशलिस्ट. स्विच इट. 4 चौकार. स्कोर सध्या 36 पर्यंत पोहोचलेला आपण बघत आहोत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 40+ टोटल उभारली तर फाईट बॅक करता येईल रविराज ब्लास्टर जांभुर्डेला. क्लीन बोल्ड. ऑफ स्टंपच्या फार बाहेर कमेंट झाले. तिन्ही अस्त्या दाखवल्या आणि आता त्या गोलंदाज प्रमोदनं वाकवल्या. फलंदाज बाद. युवराज माघारी. या षटकात 3रं यश मिळतंय गोलंदाज प्रमोदला. अतिवृष्टीनं जशी एखादी दरड कोसलावी तसा सध्या फलंदाजीचा क्रम आपण कोसळताना बघत आहोत. सुरुवात 13 धावेची झाली होती पहिल्या षटकात. वारी फर्स्ट ओव्हरमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज नंदूच्या विरोधात चांगला स्टार्ट मात्र तदनंतर अति आक्रमकता मॅचमध्ये फलंदाजांना भोवलेली आहे.
बॅटिंगसाठी न्यू बॅटर पियुष. स्विचिटचा त्याचा अटेम्प्ट मात्र लाईन खराब आहे गाईडलाईनच्या बाहेर. सागर कापडे सरांचा कन्फर्मेशन कॉल आपल्यापर्यंत पोहोचतो. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभोटे क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या 37 7 गड्यांच्या मोबदल्यात. क्लीन बोल्ड. वन मोर विकेट. टो क्रशर यॉर्कर. लेग स्टिक उखाडली. त्रिफळा चिट. दांडी गुल. आणखीन एक धक्का दिलाय. 4 विकेट अंतिम षटकात कॅरी केलेले आहेत त्या गोलंदाज प्रमोदनं. पहिला डाव संपला. 8 गड्यांच्या मोबदल्यात 37 बनवल्या. रविराज ब्लास्टर जांभोटेनं 38चं छोटेखानी टार्गेट JD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघासमोर. वारेस बालुक आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वडवली. दोन्ही संघाच्या संगणकाने टॉससाठी रिपोर्टिंग करा. पराग वारेस बालुक संगणक उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर ओमसाई वडवली संगणक आपणही लगेचच आपली उपस्थिती दर्शवा. टॉस आपण यानंतर कव्हर करणार आहोत. ग्रुप डी मधील पहिल्या फेरीतील 4था सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. पराग वारियर्स बालुक आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई वडवली. कॅप्टन आहे ओमसाई वडवली. ऑलरेडी पराग वारियर्स बालुकचे संघकर्णधार उपस्थित आहेत. 37 बनवल्या पहिल्या डावात. 38चं टार्गेट सेट झालेलं आहे. रनचेस कसं असेल, कशा पद्धतीने रंगेल, निर्णायक सामन्याचं सत्र दुसरं कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदल. ऐकूयात विश्वाजी केने यांना. कॅप्टन या ओमसाई वडवली. शार्प कॉल आम्ही तुम्हाला करत आहोत. ऑलरेडी कॅप्टन उपस्थित झालेले आहेत पराग वारियर्स बालुकचे. भावेशजी खाटेकरे, एस हर्षलजी बिराडे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करूयात. या हर्षल या आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जाईल. टॉस साठी देखील या. यस, टॉस देखील संपन्न झाला. अजय गायकर आमच्या आज आक्रमक आहेत. शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अर्थातच टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. पडवा बाटने या ठिकाणी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार होतोय आणि या 2 धावा धावफलकावरती. माईची उपदार शार, प्रेमाचं प्रतीक, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंट देऊन सन्मानित केलं जात आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांना. धन्यवाद. आपलं देखील
वीर हुतात्मा चषकाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. जाऊयात महाराष्ट्र देशानं भावीन आणि त्याच्या सोबतीनं विकील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितेश सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37-38 धावा बनवायच्यात. स्विंग अनॉमिज डॉट बॉल चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील थंडगार हवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवतोय. कारण की या विभागामध्ये सातत्याने दाट हिरवीगार झाडे आहेत आणि जसजशी लोकसंख्या वाढत चालली तसतशा नक्कीच आपण विलुप्त होत चाललोय आपल्या या झाडांपासून. आणि झाडे लावा झाडे जगवा अनेकदा आपण म्हणत असतो, ते करणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु शॉर्ट पॉइंट लेग मधून लगेचच बॅकअप मिळतोय. हा देखील डॉट चेंडू. पराग 11 भालुक संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सज्ज राहायचंय पुढील मॅच साठी. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. धावा बनवायच्या 38 जिंकण्यासाठी माफक असं लक्ष आहे. त्या अनुषंगाने कुठली रिस्क घेतली जात नाहीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता. शॉर्ट पाहिलेला क्षेत्ररक्षक वलन प्राप्त केलं चेंडूने पडल्यानंतर. टेप बॉलची आठवण जरूर झाली. काल देखील आपण पाहिलं होतं वाकलन संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना लगेच असं घडलं होतं. चेंडू पडला, अतिरिक्त वेग होता आणि जेव्हा जेव्हा टेप बॉलची स्पर्धा आपण पाहतो त्या वेळेस अतिशय वेगाने तो चेंडू ट्रॅव्हल होत असतो आणि तसंच काहीसं वळण या मॅच मध्ये मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे परंतु समोर बॅटर विकीला आपण पाहतोय. हा चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह डायरेक्ट हिटची संधी होती. धोक्याची घंटा वाजली असती जर डायरेक्ट हिट लागला असता तर, कारण की नॉन स्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये असं बॅटर पोहोचले देखील नव्हते. सदाशिवजी खाटेकरे, चंद्रकांतजी गायकर, सागरजी खाटेकर या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपलं देखील वीर हुतात्मा चषक खाटेकरच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. धावसंख्या 1 ने पुढे सिरसाबे जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. हो, स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले आणि तत्पर 2 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 7 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 मध्ये बनवायच्या 31 धाब्यांची आवश्यकता असेल. चोवीस चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता. पियुषला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. धाबांना रोखाव्या लागतील. इकॉनॉमिकल षटक पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं नितेशचं फक्त 7 धावा दिल्या. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे अथवा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. या सातत्याने सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 1:01 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला होता. ओ, फटका लाजवाब आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार आणि पंचांनी बीमर देखील घोषित केला. यस, 9+4 चौकार. पाच धावा धावफलकावरती. धावसंख्या 5 ने पुढे सरसावेल 12 या आकड्यावरती. हा फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा ढोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं.
विकी चांगली फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये, परंतु हा खराब चेंडू पियुषचा फ्री हिटचा चेंडू. हो पुणेशा चांगला चेंडू पिच केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. कमबॅक केला गेला होता. पहिला चेंडू आपण पाहिला तर अतिरिक्त वेगाने हाताळण्याचा प्रयत्न होता. जेव्हा जेव्हा जास्त गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न होतो त्या वेळेस अशा पद्धतीचे बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि तदनंतर मात्र थोडीशी लेंथ खेचली गोलंदाज पियुषने. अचूक टप्प्यावरती चेंडूला पिच केला आणि त्याच्यावरती आली ही एक धाव. लाजवाब गोलंदाजी. हा नक्कीच फटका देखील आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्ह केला. एकच धाव मिळेल. पहिला चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आल्या. तदनंतर कमबॅक केला जातोय गोलंदाज पियुषच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या, त्या म्हणजेच उर्वरित 22 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. ओ फुल टॉस चेंडू आहे. दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेटला अप्रतिम झेल. फलंदाज फेल. माघारी परतावं लागेल फलंदाज विकीला. विकी बॅक टू द पवेलियन. ज्ञानेश्वरला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता विकीचा, परंतु झेल बाद झाले आणि डगआउटच्या आशेला येऊन विराजमान झाले. इथून मात्र सामना जर आपल्या संघाच्या दिशेने झुकवायचा असेल तर जांभुर्डे संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. वाघाची वाडी संघ नक्कीच आता मात्र अजूनही मजबूत पकड निर्माण करून आहे, कारण की माफक असं लक्ष होतं 38 धावांचं. त्याचा फाटला करत असताना धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. 24 धाव्यांची अजूनही नितांत आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 21 मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शेवटचा ऑफिशियल कॉल जांभुर्डे संघाला. गोलंदाज तयार. स्वीशीट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट, यष्टी रक्षक बीट, परंतु बॅकअप चांगला आहे. शॉर्ट फाईन लेग मधून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. गतीनं बीट करतोय गोलंदाज पियुषला. युवा गोलंदाज कामगिरी दमदार, अप्रतिम कामगिरी करतोय मधाच्या आतमध्ये. 14 धावा धावफलकावरती कॉन्स्टंट आहेत, स्थगित आहेत. पीव्ही शॉन मार्क. हो इथे मात्र लेट कट पाहायला मिळतो. क्या बात आहे. नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू जातोय गली रिजन मधून सीमारेषा पार बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. दणदणीत खणखणीत चौकार. चांगली कामगिरी पाहायला मिळते. हो पुणेशा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 मध्ये बनवायच्यात 19 धावा. यस ओव्हर टू डीजे. नितेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला.
गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये नितेश पुनश्चा गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ स्विंग याना मिस, डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी प्रभावित केलं या मॅच मध्ये गोलंदाज नितेशने, कारण की पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. पुनश्चा सांघिक दुसरं षटक घेऊन आला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. चांगली गोलंदाजी अगेन्स्ट दी ज्ञानेश्वर आपण पाहतोय, फलंदाजी करतोय. माफक असं लक्ष आहे, 17 मध्ये 19 बनवायच्यात, परंतु इथे मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने देखील फारसे कठीण झाले. हो, पुनश्चा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील, सचिन फेकी करतील, तत्पर एक धाव मिळेल. एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं आहे. कमबॅक करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती जांभुर्डे संघाला गोलंदाजी करावी लागेल आणि कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल, यात मात्र शंका नाही. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. स्विंग याना मिस, डॉट बॉल. बॅक टू बॅक विचार केला तर या इनिंग मध्ये आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केली नितेशने. चांगली गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी, कट्टरचा वापर केला जातो मधाच्या आतमध्ये गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आहे, आडव्या बॅट ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओहो, नजर अटी, दुर्घटना घटी, मिसफील्ड आणि इथे मात्र धावा देखील मिळतील 4. नशिबाचा चौकार. चौकाराला चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 24, 24 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावेंची आवश्यकता. चौकार हा थोडासा मागडा ठरला. जांभुर्डे संघाला अडवणं गरजेचं होतं. 3 धावा वाचल्या असत्या, परंतु क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. इथे आपण कुठल्या पद्धतीचा प्रेडिक्शन लावू शकत नाहीये, अनुमान लावू शकत नाहीये. गोलंदाज तयार, पुनश्चा ऑन द मार्क. नितेशला आपण पाहतोय. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. रिव्ह्यू नाहीये वाईट साठी. ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो नक्कीच अंतिम असेल. शप्पल वाईट नाहीये, त्याच जोरावरती इथे मात्र पंचांनी हा वाईट चेंडू घोषित केला. नितेशला कमबॅक करणं गरजेचं जांभुर्डे संघासाठी. ओहो, स्विंग याना मिस, डॉट बॉल. आता मात्र कमबॅक केला जातोय. धावा कमी पाहिजेत, परंतु त्या धावांसाठी देखील संघर्ष करावा लागतोय मधाच्या आतमध्ये. वाघाची वाडी या संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 25 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या, त्या म्हणजे 13 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. गोलंदाज नितेश होतोय सज्ज. फटका लाजवाब आहे, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार, बिग हिट, षटकार. क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आयोजकांना. जांभुर्डे संघ जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 7 धावेंची आवश्यकता असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि
धावा बनवायच्या 7. एक षटकार आणि एक चौकार जो आला तिथे मात्र सामना टर्न झाला वाघाची वाडी या संघासाठी. 7 धाब्यांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जांभुर्डे संघ. सात धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच ऑन करा प्लीज. 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे 4 षटकांसाठी अथवा अंतिम षटकामध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल आतमध्ये. हो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नयनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाल्या. डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती नयन सज्ज झालाय या षटकामध्ये. हो परफेक्ट यॉर्कर चेंडू होता त्याला उडवला. क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर. चुकीचा अनुमान. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती. आता मात्र 3 धाब्यांची आवश्यकता असताना हा फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक होते आणि पुनश्च मिसफील्ड. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा विजयी चौकार आला आणि विजय संपादित केली वाघाची वाडी या संघाने. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जांभुर्डे संघाचं देखील कौतुक. यस या मॅच ज्याने तब्बल 4 विकेट्स घेतले अवघ्या 7 धावा खर्च करत प्रमोद ठरला या मॅचचा हिरो. प्लेयर ऑफ द